निर्गमनची पुस्तक याचा 3रा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 22 वचन आहे. या अध्यायामध्ये प्रधान लिहिलेले वर्णन समोरच्या 1 वचनपासून ते 12 वचनपर्यंत मोशे त्याचे मामा इत्रोचे शेड्र मेंढऱ्या राखतानी तो त्या अरण्याचा पार जाऊन होरेब देवाच्या पर्वतापाशी तो आला. होरेबच्या झाडीपाशी परमेश्वराच्या देवदूताचे त्याला प्रत्यक्ष मिळाले. मोशेनं दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीनं जळत असून तो भस्म झाले नाही. तो ते बघासाठी जवळ गेले. या 12 वचनमध्ये परमेश्वरचे दूताचे प्रत्यक्षता मिस्र देशातून इस्रायली लोकांना सुटकारा द्यासाठी परमेश्वरचे दूतचे प्रत्यक्षता मोशेला पाठवासाठी मोशेकडं आलेले आणि सांगण्यात आलेले परमेश्वरचे दूत इस्रायली लोकांचे आकांत मीनं ऐकले आणि मी तुला त्याच्याकडं पाठवण्यासाठी आले. 13 वचनपासून ते 15 वचनपर्यंत मोशे देवाला नाव विचारून राहिले. 16 वचनपासून ते शेवटीच्या वचनपर्यंत मोशे तू जाऊन वृद्ध लोकांना एकत्र कर आणि त्यांना सांग का देवानं तुला दर्शन दिले. त्या लोकांना सांग का देव दूध आणि मधूची धारा वाहणारा देश आपल्याला देणार. त्या देशाचे वडील लोक तुझे ऐकतील. तरी मिस्र देशाचे राजा तुम्हाला जाऊ नाही देणार. मी तुम्हाला तिथून अद्भुत रीतीनं बाहेर काढणार आणि मिस्र देशाचा नाश करणार. तुम्ही त्या देशातून खाली हातेनं नाही निघेन, पण वैभवानं आणि संपन्न होऊन निघेन. त्या देशाचे श्रेष्ठ वस्तू तुम्ही लुटून घेऊन जाणार. त्या काळामध्ये अब्राहमला सांगल्यानुसार तसेच होणार. आता आपण निर्गमनची पुस्तकचे 3रा अध्यायाचे 1 वचनपासून ध्यान करू. मोशे आपला ससरा मिधानी याजक इत्रो याची शेर मेंढरे चरित असे. एक दिवशी तो आपला कळप रानांचे पिचळ्यास देवाच्या डोंगर होरेब येत्वरी घेऊन गेला. होरेब देवाचे पर्वत आहे असे नामकरण करणारेच मोशे आहे. कारण मोआबाच्या मैदानामध्ये असताना मोशेनं हा संपूर्ण इतिहास त्यानं लिहिणे आरंभ केले. मोआबचे पूर्वकडचे भागाचे खालिस्तानामध्ये इस्रायली सर्व लोक तिथं आपले डेरे टाकून निवास करत आहे. योर्दान पार केले तर ते लोक कनानच्या भूभागामध्ये आपले पाय ठेवणार. ते लोक काय काळापर्यंत देवाच्या वेळ होतवरी तिथं असताना निर्गमनची पुस्तक त्याने लिहिले. त्याच्यानंतर उत्पत्तीची पुस्तक लिहिले आणि त्याच्यानंतर लेवीची पुस्तक लिहिले. त्यानंतर संख्याची पुस्तक लिखले आणि द्वितीय उपदेशकची पुस्तक लिहिले. मोशे हे पुस्तक लिहिताना त्यांचे प्रवास संपले.
मोशेची वय 80 वर्षपर्यंत आले आणि तिथं त्यांचे प्रवास थांबले. आता फक्त ते लोक योर्धान पार केले तर कनानच्या भूभागामध्ये येतो. मोशे तेव्हापर्यंत 42 तळ होत देवाच्या सामर्थ्यानं तो प्रवास करत आला. मोशेची पहिली जनसंख्यामध्ये समोरची पहिली पिढी अरण्याचे 40 वर्षामध्ये ते लोक प्रवासामध्ये मरण पावले. त्याच्यामध्ये फक्त कालेब आणि यहोशू तेच उरले आणि वाचले. 20 वर्षाहून कमी असलेले लोकांना जनसंख्यामध्ये मापले नाही. तसेच 20 वर्षाच्या कमी असलेले लोकाले नाही मापले गेले आणि त्या अरण्यामध्ये जितके लोकांना प्रवासाच्या दरम्यानमध्ये जन्म घेतले. मोशेनं दुसऱ्या वेळी जेव्हा जनसंख्या इस्रायल लोकांची घेतली तेव्हा पण ते लोक 6 लाखच्या वरस आले. 2 जनसंख्यामध्ये 2000चा फरक होता. त्या लोकांना यहोशू कनान भूभागामध्ये घेऊन गेले नवीन पिढीला. याच नवीन पिढीसाठी मोशेनं अनुवादची पुस्तक सांख्यिकमध्ये लिहिले. याच संदर्भामध्ये होरे पर्वताचे नाव देवाचे पर्वत पडले. यालाच आपण सिनै पर्वत पण म्हणतो. आता आपण इस्रायलमध्ये जाऊन बघितले तर इस्रायलमध्ये सर्व इतर डोंगर ब्राईट आपल्याला दिसतो, पण हा पर्वत काळा आणि जळून गेला असं दिसतो. त्या काळामध्ये परमेश्वर देव सिनै पर्वतवर गाढ मेघामधून उतरून आले. तो पर्वत आज पण असं वाटते का जरल्यासारखा आहे, त्याचे मी साक्षी आहो. मी तिथं गेल्या तेव्हा बघितले 3500 वर्ष पूर्व ते पर्वत आज पण असा वाटते का तिथून धुवा निघत आहे आणि जळत आहे. मोशे आपले सासऱ्याचे कळप चरित आहे आणि त्याला आत्तापर्यंत त्याचे स्वतःचे कळप नाही. मोशेचे समर्पण बघा. 40 वर्ष त्यानं आपले सासऱ्याचे शेंद्रे मेंढरे राखले, पण त्यानं आपले स्वतःचे कळप तयार नाही केले. एक वेळा आपण बघा, मूल पित्र लाभान त्याच्या घरी याकोब गेल्या तेव्हा समोरचे 20 वर्ष बायको आणि लेकरासाठी आणि त्याचे नंतर संपत्तीसाठी याकोब तिथं असताना आपल्या लेकरासाठी, आपल्या बायकोसाठी आणि स्वतःसाठी त्यानं कळप तयार केले. पण मोशेनं आपल्यासाठी कळप तयार नाही केले. याच्यामध्ये का फरक आहे? मोशेचे दर्शन, त्याची जागरूकता, कारण देवानं मला त्याच्या लोकांना सुटकारा द्यासाठी बोलावले आहे. यासाठी मला कळपची गरज नाही. फक्त मी आपले सासराचे शेंद्र्या मेंढऱ्या राखीन, तेव्हापर्यंतच मी जगीन. आज पुष्कळ सेवक लोक त्यांच्या दर्शनाकरतानी साधारणच राहून गेले. जगामध्ये राहून विस्तारनं ते लोक आपले संपन्नता केले असते, पण देवाचा मार्गामध्ये चालून त्या लोकांना आपल्या दर्शनला पूर्ण केले. होरे पर्वत जवळ
तो आपल्या कडपला घेऊन आले. इथं मी तुम्हाला एक अलौकिक गोष्टी सांगणार. देव स्वर्गाच्या राज्यातून हे सर्व दृश्य बघून राहिले. मोशेचं 80 वर्षाचं जीवन उघडलेली पुस्तक सारखेच आहे. तसेच तुझे जीवन देवाच्या समोर उघडलेली पुस्तक सारखेच आहे. त्याच्या डोळ्यापासून काहीच लपून नाही. तुझे बल आणि तुझे बलहीनता सर्वच काय देवाला माहीत आहे. आणि देव तुला बघत असताना मोशे होरेब पर्वत जवळ दिसून राहिले. देव त्याला बघत असताना स्वतःच त्याच्यासमोर प्रत्यक्ष करासाठी देव त्याच्यासमोर प्रत्यक्ष झाला. कोणताच माणूस स्वतःहून देवाला नाही बघू शकत. पवित्र शास्त्राची का विशेषता आहे म्हणजे देव स्वतःहूनच आपल्या योजनेच्या अनुसार मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष होत आले. मनुष्य इच्छा केले तर देव प्रत्यक्ष नाही झाले. देव स्वतःहूनच मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष झाले. मोशेसाठी देवापाशी एक योजना आहे आणि जेव्हारीत मोशे त्या योजनाला अंगीकार नाही करत तेव्हारीत देव मोशेच्या द्वारा काहीच नाही करणार. मनुष्याला तो देव दासासारखे नाही बघत, मित्रासारखे बघतो. तो त्याला आदर देऊन स्वतंत्रता देतो आणि देव कुणालाच जबरदस्तीनं उपयोग नाही करत. देवानं मोशेला आकर्षित करायसाठी आपल्या देवदूतला पाठवले. पवित्र शास्त्रामध्ये यहोवाचे दूत प्रत्यक्ष झाले. तो कोण आहे? तो येशू ख्रिस्त आहे. जुन्या करारामध्ये 10 वेळा प्रत्यक्ष शारीरिक रूपमध्ये झालेले. जुन्या करारामध्ये कमसे कम 44 वेळा भौतिक प्रत्यक्षता आपण बघतो. हा दूत कोण आहे म्हणजे येशू ख्रिस्त आहे. शरीरचे रूप धारण कराच्या अगोदर जुन्या करारामध्ये प्रत्यक्ष झालेले येशू ख्रिस्त परमेश्वराचे दूत होऊन अब्राहमच्या समोर प्रत्यक्ष झाले, याकूबच्या समोर प्रत्यक्ष झाले, मोशेच्या समोर प्रत्यक्ष झाले, दावीदच्या समोर प्रत्यक्ष झाले, शिमशोनच्या समोर प्रत्यक्ष झाले. जुन्या करारामध्ये परमेश्वराचा दूत होऊन प्रत्यक्ष होणारा येशू ख्रिस्तच आहे. तो आराधना स्वीकार करून देवाची महिमा केले. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर कोण आहे त्याचे समानता न करिता आपण स्वतःच परमेश्वर आणि पवित्र शास्त्राला नाही समजू शकत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वाराच पवित्र शास्त्राला करू शकतो. येशू ख्रिस्ताचे अतिरिक्त देवाचे प्रत्यक्षता आहेच नाही. तेव्हा परमेश्वराच्या दूतांना एक झुडपातून अग्निज्वालाचे दारे तसेच दर्शन दिले. त्यानं दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीनं जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यांना दिसले. झुडपामध्ये अग्नी दिसून राहिले पण झुडप जळत नसते.
400 वर्ष इस्रायली लोकांची जनसंख्या मिस्र देशामध्ये असताना त्या लोकांची संख्या 6 लाखपर्यंत आले. अग्नीच्या द्वारा त्या लोकांची परीक्षा झाली, पण ते लोक कमी नाही झाले, पण त्या लोकांची वृद्धी झाली. श्रमा आणि वेदनाचा अनुभव घेत असताना इस्रायली लोक चांगले उदाहरण आपल्याला दिसतो. देवाच्या सामर्थ्य ते जाती उभी आहे. देवाच्या शब्दाच्या द्वारा ते जाती उभी आहे. यासाठी त्या जातीचं नाश नाही. तसेच याचा उदाहरण एक झुडपामध्ये अग्नी जळत होती, पण ते झुडप जळत नव्हते. हे आश्चर्याची गोष्टी आहे. इस्रायली लोकांवर फार संकट आले, त्यांना फार दुःख दिले, त्यांना दास्तित्वामध्ये आणले, पण त्या लोकांची वृद्धी होत गेली आणि त्या लोकांना ते लोक बागवू नाही शकले. त्या लोकांना त्याला बलहीन करायचे प्रयत्न केले, पण ते लोक बलवंत झाले. त्या लोकांना त्या दास्तित्वामध्ये आणले, पण ते लोक आशीर्वादित झाले. हेच पवित्र शास्त्राची विचित्र गोष्टी आहे. देवाच्या लेकराच्या जीवनामध्ये फार श्रम येतो, पण ते लोक त्याच्यामध्ये नाश नाही होत, पण त्या लोकांची त्याच्यामध्ये वृद्धी होतो. यासाठी हे झाडी जळून राहिली, पण राकट नाही झाली आणि जळली नाही. मी माझ्या सेवाच्या 30 वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या बंधूला पूर्वकडे असलेले गोदावरीमध्ये मी मिळासाठी त्यांना गेलो. मी दुरून डोंगरावरत आगेला बघितले. माझ्यासोबत असलेला सेवकला मी विचारले, हे काय आहे? त्यानं मला सांगितले का झाडं एकामेकाला रगडून त्यातून विस्त निघते आणि ते जळून तिथं समाप्त होतो. आणि आपण अशी पण वार्ता ऐकली होती का ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली आणि फार मोठे अरण्य त्याच्यामध्ये जळून गेले. तसेच आपल्या भारत देशामध्ये तिरुमला प्रांतामध्ये अरण्यामध्ये विस्त लागलं आणि जळून गेले. बघा, सुकून असलेले झुडूप जळून नाश झाले पाहिजे, पण तसे इथं होत नाही. इथं आश्चर्याची गोष्टी आहे. देव मोशेला आकर्षण करायसाठी त्या झाडीमध्ये आगीच्या द्वारा त्याला दर्शन दिले. अरण्यामध्ये आग लागणं हे साधारणच गोष्टी आहे आणि एकच वेळा नाही घडली असन. तुम्ही वर्तमानमध्ये बघितले असन तर आता एकीकडे आग लागली असन तर तुम्ही पुन्हा थोड्या वेळानं बघितले तर तुम्हाला दुसरीकडे आग दिसते. पण हे अग्नी एकाच जागी जळत आहे आणि हेच आश्चर्याची गोष्टी आहे. हे अग्नी फार वेळपासून जळत आहे. का कारण आहे? हा झुडूप नाही जळत आहे. हे आश्चर्य आहे. हे अग्नी झुडपामध्ये किती वेळपासून जळत आहे? माझ्या ख्यालनं 1-2 तासामध्ये अग्नी जळून विझून जाते. पण मोशे बघत असलेली अग्नी संपूर्ण 1 दिवस झाला असन माझे हिशोबनं. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. मोशेची उत्सुकता आणि मोशे तिकडं पाहायला जाणं हे सर्व बघून देवानं त्याला दर्शन दिले. एका मनुष्याचे अंतरात्म्याच्या गोष्टी वळकून, त्याचा स्वभाव वळकून देवानं अशी योजना तयार करून
त्याला मिळण्यासाठी अशी योजना तयार केली. मला काय करायचं आहे, मी नाही बघणार असे नाही. मोशाचे मनुष्य तत्व असे होते का मी जाऊन नक्कीच त्याला बघणार. यासाठी तो मिस्र देशामध्ये असताना एकाला मारून माथीमध्ये त्यांना गाडून दिले. मोशेपासी इन्व्हॉल्व होवायचे मन होते, तसेच देवाचे जे सेवक असतो त्यांच्यापाशी पण असेच मन असले पाहिजे. काही पण घडले तर आपण त्याच्यामध्ये भाग घेतले पाहिजे आणि असे नाही म्हटले पाहिजे का मला काय करायचे आहे, मी काय करू शकतो असं म्हणणारच सेवक होतो. मी सेवामध्ये आलेले 30 वर्षामध्ये इतर लोक केलेले कार्यामध्ये कार्य करणं माझी बिलकुलच इच्छा नव्हती. कोणीच नाही करणारे काम, कोणीच नाही करणारे विचार आणि जे कोणीच नाही करू शकत होते तेच कामाची निवड मी करायची. दूरध्वनीचे सेवामध्ये कोणी याच्या अगोदरच प्रतिरोधची सेवाचे मीनं दूरध्वनीच्या द्वारा निवड केले. विदेशी नसलेली सहायता मला तरी देवानं मला हे कार्य माझ्याद्वारा करून घेतले. माझी उत्सुकता आणि आपल्या अंतरात्म्यामध्ये हस्तक्षेप करायची क्षमता आपल्यामध्ये आहे का? मोशेनं आपल्या अंतरात्म्यामध्ये हस्तक्षेप केले आणि त्याला बघायचे होते, तो जाऊन बघला. हाच मोशेचं ओरिजिनल कॅरेक्टर आहे. मोशेनं ते झाडी काहून नाही जरत त्याचे शोध करायसाठी गेले. आज किती वर्षापासून तुम्ही ख्रिस्तामध्ये आहे, तुम्ही आपल्या जबाबदारीविषयी का करत आहे? जडत असती परिस्थितीला त्याच्याविषयी तू विचारण करासाठी तयार आहे का? ते पाहण्यास मोशे तिकडं वळला असे परमेश्वरानं पाहिले आणि मोशेनं टाकलेले प्रत्येक पाऊलला देवानं बघितले. तुमच्यामधून प्रत्येक लोकांना देव बघून राहिले, तुमचे प्रत्येक विषयाला बघून राहिले. मोशे जवळ येताना देवानं बघितले. अब्राहमनं पाठवलेले हागरला देवानं बघितले. ती मला बघणारा देवाला मीनं बघितले अशी तिनं साक्ष दिली. अब्राहमला बघणारा देव, हागरला बघणारा देव, इस्रायलच्या श्रमाला बघणारा देव आणि आपला देव जीवन असलेला देव आहे. यासाठी देव बघू शकते, देव चालू शकते, देव ऐकू शकते आणि आपला देव जीवन असलेला देव आहे. तो आपल्यासाठी कार्य करू शकतो. देवाचे लक्षण आपल्याला कळले पाहिजे आणि झुडपडातून देवानं त्यास हाका मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? मोशे तर देवाच्या दूताला देव म्हणून संबोधित केले. होशेची पुस्तक याचे 12 अध्याय 3 वचनमध्ये याकोबच्या समोर परमेश्वरचे देवदूत प्रत्यक्ष झाले. याकूब मनुष्य होऊन त्याच्यावर तर प्रबल झाले. येशू ख्रिस्त प्रभू याबोकच्या नदीपाशी तिथं त्याच्या समोर प्रगट झाले म्हणून असे सांगितले. येशू ख्रिस्त नव्या करारामधून शरीर धारण करायच्या अगोदर जुन्या करारामध्ये परमेश्वराच्या दूताच्या स्वरूपामध्ये अनेक लोकांच्या समोर प्रत्यक्ष झाले. तो मनुष्याच्या पुत्रासारखे प्रगट झाले. पवित्र शास्त्र याचं आपल्याला साक्षी देतो.
देवानं त्या झुडपाळातून मोशेला 2 वेळा बोलावले, मोशे मोशे. देवाचे स्वर याचा अगोदर त्यानं कधीच नाही ऐकले. हा पहिल्यांदा तो देवाचे स्वर ऐकून राहिले. मोशेनं म्हटले, काय आज्ञा देवा. देवाचे लेकरं देवाचे स्वर ऐकू शकतो. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताना म्हटले का माझे मेंढरं माझे स्वर ऐकतील. माझे मेंढरं मला ओळखते आणि मी माझ्या मेंढराला ओळखतो. देवाचे लोक देवाला ओळखते आणि देवाच्या शब्दाला ओळखते. पवित्र शास्त्राला परमेश्वरच प्रगट करतो. देवाच्या वचनच्या द्वारा देवाचे गुण आणि लक्षण प्रगट झाले आणि देव आपल्या वचनाच्या विपरीत काहीच नाही करत. 2 तिमोथेय 2 अध्याय 13 वचनच्या अनुसार देव आपल्या स्वभावाच्या विरुद्धामध्ये काहीच नाही करत. इथे बघा, मोशे मोशे म्हणताना मोशे म्हणतो का काय आज्ञा प्रभू. मोशेनं देवाला ओळखल्यानंतर देव आपल्याविषयी माहिती मोशेला देऊन राहिले. यासाठी देव आपली माहिती दिल्याशिवाय देवाचे लेकरं देवाला ओळखू नाही शकत. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्यायामध्ये समरय स्त्रीसोबत येशू ख्रिस्त बोलत असताना तो म्हणतो का तुम्ही वाट बघत असलेले मसाया मीच आहे. देव त्याला म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायाले जोडे काढ. उत्पत्तीची पुस्तक याचा 20वा अध्याय 15 वचनपासून ते 17 वचन. याकोबनं एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नामध्ये देव त्याच्यासमोर प्रत्यक्ष झाले. एक शिडी जमीनवर ठेवून आहे आणि त्याचा कुंटा स्वर्गामध्ये आहे आणि स्वर्गाच्या कुंट्यामध्ये देव उभे आहे आणि त्या शिडीहून स्वर्गदूत खाली जात होते आणि वर येत होते. तेव्हा याकोबनं म्हणलं का हा स्थळ फार भयंकर आहे. हा स्थळ देवाचाच आहे आणि इतर कुणाचाच नाही होऊ शकत. तिथं याकोबनं वेदी बांधली. त्या दगडवर तेल ओतून हा स्थळ मंदिर होणार असे त्यांना म्हटले. यासाठी देवाची प्रत्यक्षता देवाचे लेकरे ओळखते. देव म्हणत आहे, जवळ नक येऊ, तू आपल्या पायातले जोडे काढ. आज आपण मंडळीमध्ये याचं पालन करून राहिले. कारण काय आहे, आपण चर्चमध्ये जाताना आपले चप्पल जोडे बाहेर काढतो आणि आतमध्ये जातो. वास्तवामध्ये तिथं काहीच पवित्र स्थान नाही आहे, पण आपण एक भक्तीचा रिवाज बनवून टाकलो. नव्या करारमध्ये असं काहीच नियम नाही, पण त्या काळामध्ये देव त्याला बोलून राहिले का तू आपल्या पायातले जोडे काढ. तू उभे असलेले स्थान पवित्र आहे. देव इथे आहे. जुन्या करारामध्ये देवानं जिथे प्रत्यक्ष दिले ते स्थळ पवित्र होते आणि त्या स्थळाला कोणीच लागले नाही पाहिजे होते. सिने पर्वतवर देव उतरून आल्या तेव्हा निर्गमनच्या 19व्या अध्यायामध्ये त्या पर्वतला स्पर्श करणारा व्यक्ती मारून टाकण्यात येणार म्हणून त्या डोंगरला त्या वेगळेच केले. त्या पर्वतच्या सीमेला त्यांना आपल्या हातामध्ये घेतले आणि त्याला स्पर्श करणारा व्यक्ती मरेन अशी सांगण्यात आले. ज्या पर्वतावर तर देव उतरून आले ते पर्वत
पवित्र आहे आणि फक्त मोशेलाच अनुमती होते तिथे याची, इतर कोणालाच नाही. आणि इतर कोणी त्याला स्पर्श करीन तर नक्कीच तो मारून टाकण्यात येणार. प्राणी पण मारून टाकण्यात येणार. देव जेथे उभे होते ते पवित्र स्थान असते. यासाठी ज्याला अनुमती आहे तोच पवित्र स्थानमध्ये येऊ शकते, इतर नाही. तो अनाखी म्हणाला, मी तुझ्या पिताचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबचा देव आहे. तेव्हा मोशे आपले मुख झाकले. देव इथं मी अब्राहमचा देव आहे, इसाकचा देव आहे, याकोबचा देव आहे, म्हणजे मी सजीवचा देव आहे. देव मोशेशी बोलताना त्यांच्या पितरांसला आठवण करीत आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये देव मोशे बोलत आहे, या अब्राहम, इसाक आणि याकोब ज्या देवाची आराधना केली आहे, मीच त्यांचा देव आहे, इथं मोशेला सांगत आहे. ते लोक या जगाला सोडून गेले, पण मी तसेच उभे आहे त्यांचा देव. ते लोक पण सजीव देवासोबत उभे आहे. स्वयं येशू ख्रिस्तानं सांगितले का तो मृत्युकाचा देव नाही, परंतु जिवंत लोकांचा देव आहे. देवानं जेव्हा म्हटले का मी अब्राहम, इसाक आणि याकोबचा देव आहे, म्हणजे ते लोक सजीवच आहे, असं देव इथं मोशेला सांगत आहे. मी तुझ्या पिताचा देव, अब्राहमचा देव, इसाकचा देव, याकोबचा देव आहे. तेव्हा मोशे आपले मुख झाकले, कारण देवाकडे दृष्टी करण्यास ते धजला नाही. काऊन? उत्पत्तीची पुस्तक याचा 32 अध्यायामध्ये याकोब म्हणतो का मीनं देवाचे मुखाचे दर्शन केले आणि मी वाचले. पेन्युएल असे नाव ठेवले, देवाचे मुख. मनोहा आपल्या बायकोला म्हणतो का आपण देवांना बघितले, आपण मरून जाणार. त्याच्या बायकोनं सांगितले का देव आपल्याला मारून टाकायचे असले तर दर्शन कशाला दिले, तो कोण आहे, का आहे, सांगासाठी आपल्याला दर्शन दिले. निर्गमनची पुस्तक याच्या 33 अध्याय 20 वचनमध्ये मोशे सांगतो का कोणताच मनुष्य माझे मुखचे दर्शन करून वाचणार नाही. कोण कधीच कवाच देवाला बघितले नाही. येशू ख्रिस्ताशिवाय कोण कधीच केव्हाच देवाला नाही बघितले. आदमला सोडून शेवटीच्या मनुष्यापर्यंत कोणीच देवाला नाही बघितले. फक्त येशू ख्रिस्तानच देवाला या जगामध्ये प्रगट केले. यासाठी संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये प्रगट होणारे येशू ख्रिस्तच आहे. येशू ख्रिस्ताविषयी फक्त 2000 वर्षापासूनच बोलत आहे का? ते फक्त येशू ख्रिस्ताचे भौतिक जन्म होते. तोच समोर आहे, तोच आदी आहे आणि तोच अंत आहे. त्याच्या अगोदर काहीच नाही, त्याच्याद्वारा सर्व काही आरंभ झाले. देवानं म्हटले मोशेले का मी अब्राहम, इसाक आणि याकोबचे देव आहे. मोशे घाबरले आणि देवाचे मुख बघासाठी तू घाबरले. त्याला वाटले का तू मरून जाणार. मोशेला देवाचं ज्ञान आहे. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेले माझे लोकांची विपत्ती मी खरोखरच पाहिले आहे. त्याच्यापासून बिघार काम घेण्याचे, मुकदमाचे त्रासामुळे त्यांनी केलेले आघात मी ऐकले आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. देव इथं माझे लोक 7 वेळे या शब्दाचे उपयोग करून राहिले. मी माझ्या लोकांचे आकांत ऐकले आहे, त्यांची पीडा बघले आहे.
त्यांचे दुःख मला माहीत आहे. देव त्याच्या लोकांचे पीडा होतानी, त्याचे लोकांचे दुःख होतानी त्यांचे आकांत ऐकणारा देव आहे, त्यांना सोडणारा देव नाही. बघणारा देव, ऐकणारा देव. त्यांचे आकांत माझ्या कानात पडले, त्यांची प्रार्थना मी ऐकली आहे आणि त्यांचे प्रार्थनाचे उत्तर देणारा मी देव आहे. पवित्र शास्त्राच्या परमेश्वर देवाला एक चांगले व्यक्तित्वामध्ये आपण बघतो. देव फक्त शक्तीच नाही, परंतु तो एक व्यक्ती पण आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत जसे बोलतो तसं देव इथं मोशेसोबत मिळून राहिले. जसे एक मनुष्य ऐकतो तसे इथं देव ऐकून राहिले. असे म्हणण्यापेक्षा जसे देव ऐकतो तसे देवानं मनुष्याचे निर्माण केले. यासाठी देवानं ऐकले, देवानं बघितले आणि देव इथं बोलून राहिले. निश्चय मीनं बघितले, आज संपूर्ण जगामध्ये जे काय घडून राहिले सर्वच गोष्टीवर देव बघत आहे. जगामध्ये असलेले प्रत्येक भक्ताकडं देवाचे डोळे संचार करून राहिले. स्तोत्र संहितामध्ये असे म्हणतो का आकाशामध्ये गेले तर तिथं तो आहे आणि खाईमध्ये गेले तर तू तिथं आहे. मी कुठे लपले तर तू मला बघते आणि संपूर्ण जगामध्ये मी कुठे गेले तरी मी तुझ्या डोळ्यापासून ओझल नाही होऊ शकत. आपण देवाचे लेकरं देवावर तो विश्वास ठेवले तर देवाच्या कराराच्या द्वारा आपण त्याचे वारसदार झालो. देवाचे डोळे आपल्यावर आहे, देवाचे कान आपल्याकडं लागून आहे. यशायाच्या ग्रंथामध्ये परमेश्वर देव म्हणतो का माझे कान इतके जाड नाही झाले का मी ऐकू नाही शकत, माझे हात इतके लहान नाही झाले का मी तुम्हाला वाचवू नाही शकत. त्याला डोळे आहे, तो बघत आहे. त्याला कान आहे, तो ऐकत आहे. त्याच्याकडे हात आहे, तुझे रक्षण करू शकतो. आपण त्याच्यासोबत प्रार्थना करत असताना आपल्या अंतरात्म्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारा तो आपल्याला उत्तर देतो. त्यास मिस्राच्या हातातून सोडावे इथं कामा आहे. आणि चांगल्या विस्तृत देशात इथं दोन गोष्टी आहे, म्हणजे कनानी, हित्ती, एमोरी, परिज्जी, हिव्वी व युबिसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरला आहे. म्हणजे दूध मधूच्या प्रवाहात ज्या वाहत आहे असा देशात. आता सांगा तुम्ही, मोशे या लोकांना घेऊन राहिले का देव या लोकांना चालवणार आहे? मिस्र देशातून काढून कनान देशामध्ये न्यायासाठी देव मोशेच्या द्वारा कार्य करून राहिले. अदृश्य असलेला देव कार्यामध्ये आहे. हाच देव आपल्या सोबत आहे. त्या काळामध्ये मोशेसोबत देव बोलला, या काळामध्ये हाच देव तुझ्याशी बोलून राहिले. या लोकांसाठी वाचवासाठी तो मनुष्याचा रूप धारण करून या जगामध्ये आले. त्यानं आपले रक्त वाहिले, तारण आणले आणि शुभवर्तमान या जगाला दिले. हे शुभवर्तमान संघाचे भाग्य तुला आणि मला मिळाले आहे.
मते शुभवर्तमान याच्या 28 अध्यायाचे शेवटीच्या भागेमध्ये आपण हेच बघतो. ग्रेट कमिशन, संपूर्ण जगामध्ये जावा, शुभवर्तमान गाजवा, पित्या पुत्र आणि पवित्र नामाच्या नावानं बाप्तिस्मा द्या आणि शिष्य बनवा. त्या लोकांच्या द्वारा एक राज्याचं निर्माण करा. आपण देवासाठी एक राज्याचा निर्माण आहो, आपण एक राज्यासारखे आहो. नवे करारचे विश्वासी लोक देवासाठी एक राज्यासारखे आहे. या राज्यावर परमेश्वर देव आहे. यासाठी त्या काळामध्ये परमेश्वर देव मोशेसोबत बोलत असताना का सांगितले, 7 प्रकारचे जाती त्या देशामध्ये आहे ना, हा देश दूध आणि मधूचा धारा वाहणारा देश आहे. पुष्कळ लोकांना संदेह होतो का दूध आणि मधु वाहनांचा देश म्हणजे का आहे. याचा विवरण एका भक्तानं दिले. अरण्य प्रांतामध्ये असलेल्या गाया मोठ्या मोठ्या झुडपडामध्ये राहिल्यामुळे त्याचे दूध काढणारे कोणीच नाही आहे, ते वाहून चालले. तसेच मधूचे छत्ते त्यात शहद काढणारे कोणी नसल्यामुळे त्यात शहद खाली वाहत चालले. म्हणजे बघा किती उपजाऊ जमीन आहे ते. तिथे असलेले कॅरेट आपल्याकडं असलेले कॅरेटपेक्षा 4-5 गुणा मोठे असतो. आपल्या देशामध्ये असलेले अद्रकपेक्षा 5-6 पट तिथले अद्रक चांगले असतो. तिथं हजारो प्रकारचे फुलं असतो आणि संपूर्ण जगामध्ये नसे तसे तिथं म्हणजे चांगले उपजाऊ जमीन असतो. आज इस्रायली लोकांना सोडलेला देव, त्यांची स्थिती अशी आहे आणि देव त्यांच्यासोबत असले तर त्यांची स्थिती अधिक किती चांगली राहिली असती. यासाठीच भक्तांना लिहिले एशकोल म्हणजे द्राक्षरस. कनानमध्ये एक द्राक्षरसचा गुच्छ आणण्यासाठी त्या लोकांना कावडचं गरज पडतो. त्या लोकांना दोघं व्यक्तींची गरज पडतो. आज आपण आपल्या वर्तमान जगामध्ये केळं बघतो, फार मोठे मोठे केळं बघतो. तसे एक द्राक्षरसचे गुच्छ आणण्यासाठी 2 व्यक्तीचे गरज पडतो आणि त्याला कावडच्या माध्यमातून घेऊन येतो. त्या देशामध्ये असलेली जमीनमध्ये जे सार आहे अशा देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. बघा इथे जे लोक बंदीमध्ये आहे त्या लोकाला महासमृद्धीमध्ये घेऊन जातो असे देव म्हणत आहे. आपला देव चांगला देव आहे, यावेळी मी तुम्हाला सांगत आहो. भौतिक कनान देश त्या लोकांना द्यासाठी देवानं त्यांच्याशी करार केले आहे, तर आपल्याला महाकनान देश द्याचे देवानं आपल्यासोबत करार केले आहे. देवासोबत निवास करायसाठी शुभ वर्तमानच्या द्वारा मनुष्य जातीला तो आव्हान देऊन राहिले. हे सत्य आपण आपल्या जीवनात कधीच विसरले नाही पाहिजे. सोडवणारा देव, बिनती ऐकणारा देव आणि श्रमापासून सुटकारा देणारा देव. आपला देव सामान्य नाही आहे. किती मोठे प्रभाव तुमच्या जीवनामध्ये आले तरी पाणी तुला डुबवू नाही शकत, अग्नी तुला जाळू नाही शकत. किती मोठी परीक्षा तुला नाश नाही करू शकत. स्तोत्रसंहिता याच्या 91 मध्ये म्हणतो का तो माझी चट्टान आहे, तो माझा शरण आहे.
जो परांचे गुप्तस्थली वाचतो तो सर्व सामर्थ्य सावातील राहतो. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्चर्य, तू माझा दुर्ग आहे. त्या लोकाला समजले नाही, त्या लोकांना त्याचे तिरस्कार केले. नव्या करारामध्ये त्या लोकांना शुभवर्तमानला तिरस्कार केले. त्या लोकाला कळले नाही. दूध मधूचे प्रवाह ज्या वाहत आहे अशा देशात घेऊन जावे म्हणून मी उतरले आहे. यासाठी मनुष्य देवाला शोधत गेले, हा धर्म आहे. देव मनुष्याला शोधत आले, हा मार्ग आहे. यासाठी मिस्र देशापासून तर कनान देशाचा जाचा मार्ग आहे, फक्त तो देवच आहे आणि देवच मार्ग आहे. तिथं जातो म्हटले तर स्वर्गामध्ये जाचा मार्ग फक्त येशू ख्रिस्तच आहे. योहाननं याचे साक्ष दिले आणि जुन्या करारामध्ये याकोबानं याचे साक्ष दिले. इथे पण देव म्हणून राहिले मीच मार्ग आहे, म्हणजे तो चालवणारा मार्गामध्ये या लोकांना घेऊन जायचे आहे. तुम्हाला नेण्याकरिता मी उतरून आले आहे असे देव म्हणून राहिले. पहा, इस्रायल वंश ज्यांचा आकांत माझ्यापर्यंत आला आहे, मिस्री लोक त्याच्यावर कसं जात जुलूम करीत आहे हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चाल, तू मिस्र देशात माझे लोक इस्रायल वंशात यांस बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडं पाठवतो. माझे लोक 17 वेळा या शब्दाचा उपयोग झाला आहे. फक्त निर्गमनच्या पुस्तकमध्येच मिळणार आपल्याला इतके शब्द. इस्रायली लोक, माझे करार केलेले लोक, देवाच्या महिमासाठी निवडलेली इस्रायली जाती आहे. मोशे समोर प्रत्यक्ष झालेला देव फरो समोर पण प्रत्यक्ष होऊ शकतो ना. देव मोशे समोर प्रत्यक्ष झाले पण फारो समोर नाही. अविश्वासी लोकांना शुभवर्तमान सांगासाठी देव मनुष्याचे उपयोग करतो आणि तो मनुष्यासोबत पार्टनरशिप करतो. परमेश्वर देव मनुष्याला आव्हान देऊन राहिले का ते लोक त्याच्यासोबत भागिस्त झाले पाहिजे त्याच्या कार्यामध्ये. इथे मनुष्याला म्हणजे देव मोशेला बोलावून राहिले का ये माझ्यासोबत मिळ, आपण दोघे मिळून कार्य करू. माझ्या मिशनसाठी एक मनुष्य पार्टनर पाहिजे आणि तूच आहे, ये असे देव बोलावून राहिले. बघा, इथे परमेश्वर देव तयार आहे त्याच्या कामामध्ये आपल्याला भागी करायसाठी. बघा, इथे आपण किती भाग्यवान आहो. पौल म्हणतो का आपण देवासोबत देवाच्या कार्यामध्ये सहकर्मी आहो. आपण देवासोबत देवाच्या कार्यामध्ये सहकर्मी आहे, ही किती मोठी भाग्याची गोष्टी आहे. जगामध्ये असलेले सर्व कामामधून सर्वात मोठे काम शुभवर्तमान सांगणे. मनुष्याला देवासोबत मिळवायचे काम. यासाठी देव मोशेला त्याच्यासोबत काम करायसाठी बोलावून राहिले. एक अदृश्य परमेश्वर दिसणारा सेवकला आपल्यासोबत काम करव्यास बोलावून राहिले. हे एक दैविक क्रिया आहे. हे देवाचे काम करायचे विधान आहे. देव मनुष्याच्या द्वारा
मनुष्याला आशीर्वादित करायचे विधान बनवतो. देव उतरून नाही येत, देव आपल्या लेकरांचे उपयोग करतो. देव एका मनुष्याचा उपयोग करते, एका मनुष्याला आशीर्वाद करायसाठी. यासाठी देवानं या सिस्टमला पवित्र शास्त्रामध्ये अडॅप्ट केले. तर आता चाल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशात यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल लोकांस मिस्रातून काढून आपणास असा मी कोण? आपण कसे देवाला प्रश्न करतो आणि आपल्याला नाही झाले तर देव कशाला आपल्याला काम सांगतो? देव अविवेक असलेला आहे का? नाही. देवापाशी विवेक आहे, त्याच्यापाशी महाविवेक आहे. तो महाज्ञानी, महाबुद्धिमान आहे. मोशेला देव म्हणत आहे का मी तुला पाठवतो, आणि मोशे का म्हणतो का मी कोण आहे? देव म्हणाला, निश्चय मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला पाठवेल. याची तुला हीच खुणा की तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरवर तुम्ही देवाची उपासना कराल. बंधूंनो आणि भगिनींनो, देवाचे वचन किती गंभीर आहे, एक वेळा तुम्ही लक्ष द्या. देव इस्रायली लोकांना सुटकारा द्यासाठी मोशेचे निवड केले. मोशेनं देवाला नाही निवडले, देवानं मोशेला निवडले. देव मोशेच्या द्वारा काम करायचे इच्छुक केले. मीनं सेवाचे निवड नाही केले, देवानं मला सेवासाठी निवड केले. हे देवाची निवड आहे, हे आपण समजले पाहिजे. पवित्र शास्त्र आध्यात्मिक आहे. तू का आहे हे बघून तुला सेवेमध्ये नाही बोलवण्यात आले. देव का आहे यासाठी तुला सेवेमध्ये बोलवण्यात आले. आज तुझे बल, तुझे बुद्धी, तुझे ज्ञानचे द्वारा देवाचे सेवाचे कार्य नाही होत. सेवाचे कार्य फक्त देवाच्या द्वारा सफल होतो. मी संपूर्ण पवित्र शास्त्राला उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणपर्यंत 3 वेळा पूर्णपणेनं सांगितले आहे, आणि मी आता 4थी वेळा सांगून राहिले. हे माझ्याद्वारा असे होतील का? 20 वर्षापासून मी नियमित रीतीनं देवाचे वचनचे प्रसार आणि प्रचार करून राहिले. हे माझ्याद्वारा होतील काय? माझ्या स्वभावाच्या द्वारा आणि माझ्या व्यक्तित्वाच्या द्वारा असे नाही होऊ शकत. मी चंचल व्यक्ती आहे, माझ्यापाशी स्थिर बुद्धी नाही. क्षणाक्षणामध्ये बदलणारे माझे मन आहे, पण तो स्थिर असलेला परमेश्वर त्यानं आपल्या कार्याला माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझ्याद्वारा तो आपले कार्य पूर्ण करून घेत आहे. हे त्याचे कार्य आहे आणि तो आपले कार्य करून घेतो, आणि तो आपल्या महिमासाठी आपल्या निवडलेल्या व्यक्तीच्या द्वारा आपले कार्य करतो. मोशेचे नाव इतके मोठे झाले आणि इतके त्याला प्रतिष्ठा मिळाले, ते त्याचे स्वतःचे नाही, हे देवाच्या अनुग्रहाच्या द्वारा त्याला मिळाले. तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरवर तुम्ही देवाची उपासना कराल. देव त्याच्या सेवाच्या कार्याला निवड करताना त्यांच्या सामर्थ्या अनुसार नाही निवडत. तो आपल्या सामर्थ्याद्वारा त्यांना निवड करतो. देवाची सेवा करणाऱ्या लोकांना तुम्ही बघले तर पौल कोरिंथीच्या मंडळीला पत्र लिहिताना
कुरंतीकरांस पहिले पत्र याचा 1वा अध्यायाचे 1ला वचन. कुरंतीत असलेले देवांचे मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले वा पवित्र जन होण्याचे बोलावलेले लोकांस आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांस वा आपले प्रभू यांचे नाम सर्व ठिकाणी घेण्याचे सर्वांस आणि देवासमोर कोणी मनुष्य जातीचे प्राण्याने अडहिता मिखू नाही, त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्या ज्ञान नित्तिमत पवित्रकरण वा पापी विमोचन असा झाला, यासाठी की जो अभिमान बळगडतो त्यांना तो प्रभूविषयी बळगावे वा शास्त्रलेखप्रमाणे होवावे. बघा, इथे तिरस्कार झालेले लोक, नीच लोक, बलहीन लोक आणि विरोध करणारे लोक, 5 प्रकारच्या लोकांना या लोकांना देवानं आपल्याकडं बोलावले. मोशे 40 वर्षापासून यित्रो त्याचे सासराचे कडपाला तो राखीण करत आहे. यित्रोच्या कडपाला तो चरित करीत असताना त्याच्यामध्ये जे भावना आली ते सात्विक होते. या 40 वर्षामध्ये मोशेला जे मिळाले अनुभव, त्याला कळले का तो अशक्त व्यक्ती आहे. यासाठी मोशेनं म्हटले का मिस्र देशातून इस्रायली लोकांना काढून कनान भूभागामध्ये नेणारा मी कोण आहे, माझी शक्ती का आहे, माझा ज्ञान का आहे, माझा पद का आहे, माझे सामर्थ्य का आहे. यासाठी तो म्हटला का मी नाही जाणार. देवाचे काम देव करतो आणि देवाचे काम देव करत असताना तो एका मनुष्याला निवडतो. देव ज्याला ओळखतो त्याला बोलावले आणि ज्याला बोलावले त्याला तो निवडतो. आणि देवानं ज्याला बोलावले आहे त्याला त्यानं नीतिमान केले आहे. आणि ज्याला देवानं नीतिमान केले आहे, रोमकरांसचे पत्री याचा 8वा अध्यायामध्ये प्रेरित पौलुस हे गोष्टी सांगून राहिले. परमेश्वरानं मोशेची महिमा करायची ठरवली, यासाठी देवानं मोशेला बोलावले. साधारण रीतीनं आपण मोशेविषयी बोलतो का मोशे फार मोठे होते, यासाठी देवानं त्याला बोलावले. मोशेमध्ये असलेले मोठेपणला बघून नाही, पण त्याच्या अंतरात्म्यामध्ये असलेले मोठेपण बघून देवानं त्याला बोलावले. मिस्र देशाच्या धनसंपत्तीमध्ये सुखविलास करण्यापेक्षा देवाच्या लोकांसोबत दुःख भोगणे उत्तम आहे असे मोशेनं म्हटले. देवासाठी काम करण्यासाठी या प्रकारची क्वालिटी पाहिजे असे देव म्हणत आहे. मी कोण आहे असा म्हणणारा म्हणजे तो देवावरचा आधारित असलेला व्यक्ती आहे. माझे विचार पुरणार नाही, तुझेच विचार मला पाहिजे देवाले असं म्हणणारा व्यक्ती पाहिजे. यासाठी मनुष्याचे टेक्निक, मनुष्याचे इच्छाए ज्ञान देवाची इच्छा कधीच पूर्ण नाही करत, हे आपण माहीत केले पाहिजे. मोशेला समजणारा देव आणि मोशाच्या भविष्याला समजणारा देव त्याच्यासोबत बोलून राहिले. देव त्याला म्हणत आहे, तू जाणार आणि इस्रायली लोकांना परत आणणार आणि ह्याच पर्वतवर तुम्ही माझी उपासना करणार. इथे बघा तुम्ही आणि देवाच्या वचनकडं लक्ष द्या.
देव मनुष्याला आपल्या सेवामध्ये पार्टनर बनवून राहिले. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजाचे देवानं तुम्हाकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी काय सांगू? इस्रायली लोकांना माहीत आहे का देवाचे नाव? एक गोष्टी तुम्ही इथं समजले पाहिजे. परमेश्वर देव अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या समोर प्रत्यक्ष झाल्यानंतर का म्हणून प्रत्यक्ष झाले? मी यहोवा आहे असे प्रत्यक्ष नाही झाले. मी सर्व शक्तिमान देव आहे, अब्राहम अब्राहम असे देवानं त्याला म्हणाले. यासाठी सर्व शक्तिमान देव अब्राहमच्या समोर प्रत्यक्ष झाले. सर्व शक्तिमान देव बेतेलमध्ये याकोब समोर प्रत्यक्ष झाले तेव्हा तो सर्व शक्तिमान देव होते. तो बेतेलचा देव होता. का म्हणून तो आपला नाव सांगणार त्याला? देव मोशाला म्हणाला, मी जे असव्याच तोच असणार. तू इस्रायल लोकांस सांग, मी असणारा याने मला तुम्हाकडे पाठवलेले आहे. तो जे आहे तो आहे, त्याचा आधी नाही आहे आणि त्याचे अंत नाही आहे. त्याला आई वडील नाही आहे, त्याची वंशावाळी नाही आहे. मी जे आहे ते आहे. देव मोशेशी बोलताना तो त्याला आपले टायटल देऊन राहिले ते या वे. आपण जुन्या करारामध्ये प्रोनाउन्सिएशन जे आहे असं आहे की या वे, या वा म्हणजे हे देवाचे ओरिजिनल नाव आहे. म्हणजे तोंडानं प्रोनाऊन्स नाही करता येत असे देवानं त्याला सांगितले. माझे नाव का आहे म्हणजे मी जे आहे ते मी आहे, मीच आहे. याचा अर्थ असे का माझे अतिरिक्त कोणीच नाही. मी जे आहे ते मी आहे म्हणजे अनेकामध्ये एक नाही, म्हणजे मीच आहे, याच्या अतिरिक्त कोणीच नाही. मीच या संपूर्ण जगाची सृष्टी केली. मीच या संपूर्ण जगाचे रक्षण करणार. मीच या जगाचे न्याय करणार. मीच प्रत्यक्ष झालं. जाऊन त्या लोकांना सांग, सृष्टीकर्ता माझ्या समोर प्रत्यक्ष झाले. जाऊन त्या लोकांना सांग. तेव्हा ते लोक विश्वास करतील. हे मनुष्याचे संदेह आहे. हेच मनुष्याचे संदेह आहे. कोण आम्ही सांगितलेले आमच्या गोष्टीवर विश्वास करतील? यशायाची पुस्तक याचं 53 अध्यायामध्ये 1 आणि 2 मध्ये आम्ही सांगितलेले समाचारवर कोण विश्वास करतील? एक कन्या गर्भधारण करून बाळाला जन्म दिले. कोण या गोष्टीवर विश्वास करतील? या सृष्टीचा आरंभ झाल्यापासून एक कन्या गर्भधारण केले असे नाही आहे ना. तो मृत्यूमधून जिवंत झाला. कोण या गोष्टीवर विश्वास करणार? आज या जगामध्ये कोटी लोक मरण पावते आणि त्यांची मृत्यू होते. त्याच्यातून कोण येऊन म्हटले का मी जिवंत झाले? यासाठी येशू ख्रिस्ताचे जन्म, येशू ख्रिस्तांचे मृत्यू, येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान आजपर्यंत लोकांना प्रश्नच आहे. काहून आजपर्यंत प्रश्नच राहून गेलं? कारण आपला देव सर्व शक्तिमान देव आहे.
कारण देव शून्यापासून समस्त गोष्टीचा निर्माण करतो आणि समस्त गोष्टीपासून देव सर्व गोष्टीला शून्य करतो. तोच देव आहे आणि तोच येशू ख्रिस्त आहे. याच देवाच्या द्वारा या जगामध्ये येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण झाले. मोशेला मिळणारे देव येशू ख्रिस्तच आहे, प्रगट होऊन त्याला मुलाखत घेणारे. प्रत्यक्ष झालेले येशू ख्रिस्तच आहे. यासाठी योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय 16 आणि 17 वचनमध्ये म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या शिवाय देवाला कोणीच नाही बघू शकत. येशू ख्रिस्त देवाला मनुष्य जातीमध्ये प्रगट केले. मनुष्य जातीला देवाचा परिचय करणारा येशू ख्रिस्त देवाचे पुत्रच आहे. एदेनच्या बागेमध्ये आदाम आणि हव्वा समोर प्रत्यक्ष होणारा येशू ख्रिस्तच आहे. उत्पत्तीचे पुस्तक याचा 1 अध्याय 1 वचनमध्ये प्रारंभामध्ये देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केले, हा येशू ख्रिस्तच आहे. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्यायाचे 1 वचनमध्ये प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवास होता, त्याच्याद्वारा सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच्यापासून झाले नाही. जुन्या करारामध्ये अनेक लोकांना शरीरामध्ये प्रत्यक्ष होऊन मिळणारा येशू ख्रिस्तच आहे. जुन्या करारामध्ये लोकांना आपल्या डोळ्यांना त्याला बघितले. जसे स्वर्गामध्ये असलेले परमेश्वर आराधनाचे पात्र आहे, तसेच देवाचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दूताच्या स्वरूपामध्ये प्रगट होणे, येशू ख्रिस्त स्वयं मनुष्याच्या समोर प्रगट झाले, तो पण तसेच आराधनाचे पात्र आहे. हे देवाचे रहस्य आहे, येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारा या जगामध्ये प्रगट झाले. हे दैविक रहस्य येशू ख्रिस्ताचे शरीराच्या द्वारा या जगामध्ये प्रगट झाले. देव मोशेला म्हणतो, मी जे आहे ते मी आहे, जाऊन त्या लोकांना तू सांग. देव सर्वात पहिले मोशेच्या समोर आपल्या नावाला प्रगट करत आहे. यासाठी पवित्र शास्त्रामध्ये यहोवा म्हणून नाव देण्यात आले. ज्या लोकांना माहीत नाही त्या लोकांना कन्फ्यूज व्हायची गरज नाही. यहोवाच्या नावानं प्रत्यक्ष झालेले प्रभूच आहे आणि तोच त्याचे वचन आहे. येशू ख्रिस्तानं म्हटले का लेखन शास्त्र माझ्याविषयी सांगतो. देवाचे आधार त्याचे वचनच आहे. जे आपल्या डोळ्यानं बघितले होते, जे आपल्या हातानं स्पर्श केले होते, त्यालाच मी तुम्हाला कळवत आहे. आधीमधून असलेले वचन योहान शुभवर्तमानमध्ये जे प्रत्यक्ष झाले, वचन शरीरचा रूप धारण केले आणि त्या शरीराचे आम्ही साक्ष देऊन राहिलो. सर्व प्रेषित त्याचे साक्षीदार होऊन त्यांची मृत्यू झाली, फक्त योहानला सोडून. बंधूंनो आणि भगिनींनो, यहोवाच्या नावानं प्रत्यक्ष झाले असे जाऊन सांग म्हटले. त्याचे का नाव ठेवतील? तो आधी आहे आणि तोच अंत आहे. हेच त्याचे लक्षण आहे. त्याचे निर्माण नाही झाले, त्याचे निवड नाही झाले. त्याचे रूप नाही आहे आणि तो जे आहे तो आहे.
मी जो असावयाचा तोच असणार, तोच आजपर्यंत आहे आणि तोच येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आज आणि काल आणि युगानयुग एकसारखे आहे असे आपल्याला हेब्रीची पुस्तक सांगतो. बंधूंनो, भगिनींनो, येशू ख्रिस्त आज आणि काल आणि युगानयुग एकसारखेच आहे. यासाठी मनुष्याला आज आणि काल आहे. तो बोलत असताना अनंतच्या विषयी बोलतो आणि मनुष्य समयचा निर्धारण नाही करू शकत. यासाठी पवित्र शास्त्रामध्ये असलेले प्रवचन आज का आहे, काल का आहे, समोर का आहे, मागं का आहे, कोणालाच काही नाही माहीत. आणि ते प्रवचन संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळते, नाहीतरी आपण काहीच नाही करू शकत. आणखीन देवानं मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमचा पूर्वजाचा देव, अब्राहामचा देव, इसाकचा देव व याकोबाचा देव परमेश्वर यांना मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाम आहे व याचा नामाने पिढ्याले पिढ्या माझे स्मरण होईल. आणि आपण नव्या करारमध्ये आले तर पिता, पुत्र आणि पवित्र आत्माच्या नावानं त्या देवाला आपण करतो. यालाच आपण येशू ख्रिस्ताचे तारणहार करता म्हणतो. तारणकर्ता म्हणजे हे क्वालिफिकेशन आहे. तारणकर्ता हा एक नाव नाही, परंतु एक पद आहे. ख्रिस्त म्हणजे एक पद आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त एक. ख्रिस्त म्हणजे अभिषेक केलेला एक मनुष्य जातीच्या तारणासाठी. ख्रिस्त म्हणजे मनुष्य जातीच्या सुटक्यासाठी देवाच्या द्वारा अभिषेक केलेला. पुष्कळ लोकांना असं वाटते का दावीदला जसं तेलानं अभिषेक केले तसेच अभिषेक असेल, पण तसे नाही. येशू ख्रिस्तावर तर जे अभिषेक होतं ते देवाकडून होतं, मनुष्याकडून नाही. मनुष्यानं त्याच्या डोक्यावर तर तेल ओतून त्याचा अभिषेक नाही केलं. स्वर्गामध्येच देवानं येशू ख्रिस्ताचा अभिषेक केले. याकरता का हे लोक ख्रिस्त येण्याची वाट बघत होते, म्हणजे देवानं अभिषेक केलेला राजा. येशू ख्रिस्त परमेश्वरानं दिलेले टायटल आहे. तो परमेश्वरचा टायटल आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तो देव आहे. हा नव्या कराराचा प्रकाशन आहे. देवाचे प्रकाशन नव्या करारामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तसेच आपण जुन्या करारामध्ये गेले तर देवाचे वचन, देवाचे आत्मा आणि देव. जुन्या करारामध्ये परमेश्वर देव, त्याचे वचन आणि त्याचे आत्मा देव म्हणून बोलवण्यात येत होते. तसेच नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताला देव म्हणण्यात आले. नव्या करारामध्ये येशू म्हणजे तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून सोडवणार तोच येशू ख्रिस्त आहे. त्याला हे नाव कसे मिळाले? कारण तो तारणकर्ता आहे. त्या काळामध्ये येशू नाव म्हणजे फार साधारण होते, पण येशू ख्रिस्तांच्या आणि त्यांच्या नावामध्ये फरक का आहे? का येशू ख्रिस्त म्हणजे लोकांना त्यांच्या पापापासून सुटकारा देणारा देव आहे. इतर लोकांमधून याशवा म्हणजे यहोशुवा, त्याच्यानंतर होसिया, हे तिन्ही नाव येशू ख्रिस्तात येशू हे नाव सारखेच आहे. जुन्या करारामध्ये यहोशुवा आहे आणि होशिया आहे.
यासाठी हे नाव त्याला देण्यात आले, कारण तो संपूर्ण जगाचे तारणहार करता आहे. मी जे आहे ते आहेच, म्हणजे अब्राहम असताना तो देव होता, इसाक असताना होता, याकोब असताना होता, योसेफ असताना होता, मोशे असताना होता, शाम्युएल असताना होता, दावीद असताना होता. याच रीतीनं तो प्रेषित असताना होते आणि हजारो वर्षापासून देव तो प्रत्यक्ष होतच येत आहे मनुष्य जातीच्या समोर. तो पवित्र शास्त्राचा देव आहे. देवाची योजनेच्या अनुसार देव इस्रायलच्या द्वारा या संपूर्ण जगाचा रक्षण करण्यासाठी, त्यांचे तारण करण्यासाठी तू जा आणि इस्रायलचा वडील जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव अब्राहमाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर यांना मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिस्र देशात तुमचे काय होत आहे मला कळते आहे. मिस्र देशातल्या विपत्तीतून मी तुमची सोडवण करून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व युबुसी यांच्या देशात, ज्यातून दूध मधूचे प्रवाह वाहत आहेत, त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळावी. तुझे सांगणे ते ऐकतील. फक्त देव एकच आहे, भविष्य कळणारा. मोशे, तू जाऊन वडील लोकांना एकत्र कर. कुठे काय घडले पाहिजे म्हटले तर एक लीडरशिप असले पाहिजे. वडील लोकांना एकत्र कर. आज अगर आपण सरकारामध्ये बघितले तर एकेका राज्यातून एक विशेष व्यक्तींना ते लोक घेतो. एका शब्दामध्ये सांगतो म्हटले तर ते लोक एक मोठ्या माणसाला निवड केलेलास त्याच लोकांना ते लोक घेतात, कारण ते लोकांचे प्रतिनिधित्व करते. यासाठी देवानं मोशेला सांगितले, जाऊन वडील लोकांना एकत्र कर. हे देवाचे कार्य करायचे विधान आहे, कारण मोशे एकटं काहीच नाही करू शकत. आज संपूर्ण जगामध्ये मुसाच्या याच उदाहरणाला लोक उपयोग करून राहिले. ब्रिटिश लोक आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्या काही लोकांना बोलावून, त्या लोकांना पैसे देऊन आपल्याकडं करून घेतले, देशाला कब्जा करायचा अगोदर. यासाठी तू जाऊन पितरांस एकत्र कर आणि त्यांच्यासोबत बोलत असताना त्या लोकांसोबत माझ्याविषयी बोल आणि ज्या देशामध्ये त्या लोकांना जायचं आहे त्या देशाविषयी त्या लोकांसोबत बोल. दूध आणि मधूची वाहणारे देश आणि पितरां लोकांसोबत बोलले तरच इतर लोकांवर प्रभाव पडतील आणि ते लोक मोटिवेट होतील. स्वीकार केलेले लोक पाहिजे. कुठून तर आलेले मोसेला लोक स्वीकार नाही करीन. यासाठीच देवानं सर्वात अगोदर पितरां लोकांना एकत्र करासाठी सांगितले. यासाठी लोकांमध्ये असलेले प्रतिनिधित्व लोकांना एकत्र कर आणि देवाचं का मिशन आहे त्या लोकांसोबत बोल. त्या लोकांना सांग का दूध आणि मधू वाहणारे देशामध्ये देव नेतील आणि त्या देवानं मला पाठवले असे तू त्या लोकांना सांग. ते लोक तुझे गोष्टी ऐकतील. म्हणजे हे गोष्टी आपल्याला कळले पाहिजे का त्या लोकांना देव ऐकण्यासाठी तयार करून राहिले. ते लोक तुझी गोष्टी ऐकतील, कारण ते लोक तुझी वाट बघून राहिले. कारण ते लोक सुटकाचे वाट बघून राहिले
आणि ते लोक देवाकडे आकांत करून राहिले आणि देव त्यांच्यासाठी सहायता पाठवणार याची ते लोक वाट बघून राहिले. आणि हे सहाय्य मोशे आहे त्या लोकांना कळल्यानंतर ते लोक स्वीकार करतील. यासाठी देव त्या लोकांना मोशेला सांगत आहे का तू जा, ते लोक तुझ्यावर विश्वास करतील, तुझ्यावर भरोसा करतील, तुला स्वीकार करतील. तू बोलताना ते लोक ऐकतील, ते लोक कन्व्हिन्स होतील आणि ते लोक देवाकडे ओढतील. हे चांगले चिन्ह आहे. मोशेले इथे धैर्य आले. मिस्र देशातल्या विपत्तीतून समृद्धीकडं, विपत्तीतून स्वतंत्रताकडे, विपत्तीतून आनंदाकडे, विपत्तीमधून सुटकाऱ्याकडं. देवाचा एजेंडा म्हणजे का आहे, त्याचे उद्देश का आहे, त्याच्या लोकांना विपत्तीमधून बाहेर काढणे. सहज एक सूत्र आहे, विपत्तीमध्ये असणारा लोकांना अगर आपण सुटक्याविषयी बोलणार तो का आपल्याला स्वीकार नाही करतील. मग तू आणि इस्रायलचे वडीलधन मिस्र देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रीचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे, तर आमचा देव परमेश्वर याला होमबली अर्पण म्हणून आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्या, असा आमचा अर्ज आहे. इथं बघा, आमचा देव आम्हास प्रत्यक्ष झाला आहे. असे तुम्ही जाऊन फारोला पितरांसोबत जाऊन त्यांना भेटा. आमचा देव आम्हास प्रत्यक्ष झाले आहे. त्याचे शुभवर्तमान सांगत असताना पवित्र आत्मा देव त्याचे प्रेम ओतल्यांच्या द्वारा आणि त्या प्रेमाच्या द्वारा बलवंत होण्याच्या द्वारा आज स्वार्थिक लांडग्यामध्ये एक मेंढरासारखे तो स्वार्था सांगासाठी जाऊन राहिले. परिस्थिती भिन्न आहे हे आपल्याला माहीत आहे, पण आमचा परमेश्वर आम्हाला प्रत्यक्ष झाला आहे. देव जवळीत आपल्या सेवकाचे निवड नाही करत आणि त्याच्यासमोर प्रत्यक्ष होत नाही. कोणता सेवक सेवेमध्ये नाही जाऊ शकत. यासाठी देवाचे काम, देवाचे सेवक देवाच्या द्वारास पूर्ण होते, मनुष्य त्याला नाही करू शकत. आमचा देव आम्हाला प्रत्यक्ष झाला आहे, यासाठी आम्हाला 3 दिवसाची सुट्टी पाहिजे आमची देवाची आराधना करायसाठी. बघा इथे आपले देव किती महान आहे असे तुम्ही विचारतील तर ते काय प्रत्युत्तर देतील तो त्यांना सांगितले. बघा इथे फार स्पष्ट निर्देश, बघा फार इथे चांगले उपदेश आणि स्पष्ट गोष्ट देव त्यांच्या समोर ठेवत आहे. काय घडणार त्या लोकांना देव अगोदरच सांगितले, कारण ते लोक ऐकल्यानंतर शॉक होतील, त्यांना आश्चर्य वाटतील. देवानं पाठवले तर फारोनं ऐकले नाही, ते लोक शॉक होतील. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. भविष्य सांगणारा देव आहे. उद्या का घडणार आपल्याला काहीच नाही माहीत, परवा काय घडणार आपल्याला काहीच माहीत नाही. प्रभू त्या लोकांना सांगत आहे का तुम्ही जाऊन त्यांना विचारा आणि तो संपूर्ण ताकदनं तुम्हाला जाऊ नाही देणार. मग तो तरी पाठवत नाही तर मग कशाला गेले पाहिजे. तितकंच देव फारोच्या राजाला मोखे देऊन राहिले पश्चाताप करायसाठी. देव त्याला माहिती देण्याविषयी अवकाश देऊन राहिले, देव त्यांना अवसर देऊन राहिले, पण तो आपल्या हृदयाला कठोर करणार असे देवाला माहीत आहे.
कारण त्याचा नाश देवाच्या हातेमध्ये आहे. तरी देवानं त्याला अनेक अवकाश दिले, तरी त्यानं आपल्या हृदयाला कठीण केले आणि त्याच्या हृदयाच्या कठीणमुळे त्या देशाचा नाश झाला. देव कठीण आहे म्हणून त्या देशाचा नाश नाही झाला, तर फारोच्या कठीणतामुळे देवानं त्या देशाचा नाश केला. त्या लोकांना याचा दोष देवावर नाही, परंतु त्यांच्या राजा फारोवर तर लावले पाहिजे. तो देव आहे म्हणूनच त्याला भविष्य माहीत आहे. फारोचे मन कठीण होतील देवाला माहीत आहे. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यास भुज प्रताप दाखवील तरी तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात दाखवून मिस्र देशाच्या ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मार मी त्याच्यावर करीन, मग तो तुम्हास जाऊ देईल. हेच देवाची योजना आहे. हे देवाचे न्याय आहे मिस्र देशासाठी. मिस्र देश इस्रायली लोकांना 400 वर्ष दुःख दिले, पीडा दिले, त्यांना दास्तावीमध्ये आटले. यासाठी देव त्या लोकांचं न्याय करायचे ठरवले. यासाठी फारोच्या हृदयाला देवानंच कठीण केले. अजून देव करणारे अद्भुत याची इच्छा इतर कोणीच लोक नाही केले. हे अद्भुत देवानं मोशेच्या द्वारा करायची इच्छा केली. हे अद्भुत कार्य मोशेनं नाही देवानं केले आणि मोशेला महिमा मिळाली, कारण मोशेनं देवाची गोष्टी ऐकली होती. मोशेच्या हातामध्ये नील नदीला रक्तमध्ये बदलायची ताकद नाही. मोशेमध्ये समुद्राला दोन भागामध्ये करायची ताकद नाही. मोशे सेवक राहून देवाची गोष्टी ऐकून त्याची महिमा होऊन राहिली. काही